आपण पाहतोय राज ठाकरे हे सभास्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरेंची गाडी आता शिवतीर्थाहून निघालेली आहे। अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं व्यासपीठ आणि त्या ठिकाणी आता कुठल्याही क्षणी राज ठाकरे पोहोचतील। हात उंचावून अभिवादन करताना आपल्याला राज ठाकरे पाहायला मिळतात। राज्यभरातून आलेले हे मनसैनिक आहेत जे शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा जमलेले होते। हे दृश्य आहे तर राज ठाकरे हे मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत। कोणत्याही क्षणी अगदी काही क्षणात ते सभास्थळी व्यासपीठावर दाखल होतील आणि त्यानंतर मात्र राज ठाकरेंची तोफ कुणाच्या दिशेने धडाडते याकडे लक्ष। निवडणुकांसंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता मनसे सैनिकाला लागलेली आहे। मात्र त्या अगोदर राज ठाकरे शिवतीर्थाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे। वाय दर्जाची त्यांची सुरक्षा त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा गाड्यांचा ताफा काही क्षणामध्ये शिवतीर्थावर दाखल होणार आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे काही क्षणामध्ये शिवतीर्थावर दाखल होणार। मनसे प्रमुख त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काय नक्कीच तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे आता कुठल्याही क्षणी व्यासपीठावर पोहोचतील। छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेटवर मुख्य गेटवर आता राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि आता राजगर्जना काय असणार, राज ठाकरे आज त्यांची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर राज्यभरातून आलेल्या सगळ्या मनसैनिकांचं लक्ष व्यासपीठाकडे आणि राज ठाकरे व्यासपीठावर कधी दाखल होतात याकडे लक्ष लागलेले। अगदी काही क्षणांची प्रतीक्षा आणि राज ठाकरे आता व्यासपीठावर दाखल होणार आहेत आणि त्यानंतर गुढीपाडवा मेळाव्यातनं राज ठाकरे आगामी वाटचाल मनसेची मनसैनिकांसाठी नेमकी काय मांडतायत याकडे लक्ष लागलेले आहे। तर राज ठाकरे कोणत्याही क्षणी सभास्थळी दाखल होतील आणि व्यासपीठावर दाखल होतील। राज्यभरातून आलेले मनसैनिक याच क्षणाची वाट बऱ्याच वेळापासून पाहत आहेत। नक्कीच तर विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आता राज ठाकरे यांचं लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकीवर असणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची राजगर्जना असेल असा अंदाज मानला जातोय। तर राज ठाकरे आता सभास्थळी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे कुठल्याही क्षणी व्यासपीठावर दाखल होतील आणि समस्त मनसैनिकांना ते संबोधित करतील। हे दृश्य राज ठाकरे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। सभास्थळी राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी ते व्यासपीठावर पोहोचतील। नक्कीच तर राज ठाकरे हे व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांचं आगमन होताच मनसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि राज ठाकरे आता व्यासपीठावर पोहोचले। तर 2024च्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मोदींसाठी म्हणून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता। आज राज ठाकरे काय भूमिका मांडतायत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं याकडे लक्ष असेल। तर राज ठाकरे व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील। त्याचबरोबर राज ठाकरे आज काय बोलणार, राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार, सत्ताधारी आणि विरोधकांचा समाचार राज ठाकरे कशा प्रकारे घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा राज ठाकरे यांची आगामी वाटचाल स्पष्ट करण्याबाबतची आहे। त्यामुळे आज नेमकी कोणत्या प्रकारची वाटचाल पुढची मनसेची असणार आहे हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे लक्ष सगळ्यांचं आज राज ठाकरे यांच्या भाषणाकडे।